नमस्कार, जय मल्हार मित्रांनो. आज मी तुम्हाला आमच्या नगरसूल गावची यात्रा जी कालच संपन्न झाली त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवत आहेत. आमच्या नगरसूल गावाची दरवर्षी माघ पौर्णिमेला यात्रा भरत असते. यात 4 नवरदेव असतात जे नवसपूर्तीसाठी 12 गाडी ओढतात आणि संध्याकाळी 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम माघ पौर्णिमेच्या दिवशी 5:45-6च्या दरम्यान असते. दिवसभर नवरदेवांची गावातून मिरवणूक निघते, सवाद्य तसेच खंडेरावची पालखीसुद्धा निघते आणि आदल्या दिवशी गोदावरी नदीहून कावड्या ज्या निघतात त्यासाठी पाणी आणले जाते पायी जाऊन आणि सकाळी कावड्यांची मिरवणूक मारुती मंदिरापासून निघते. पूर्ण गावात मिरवणूक असते आणि कावड्यांच्या मिरवणुकीबरोबरच पालखी मिरवणूकसुद्धा मुखवटा असतो खंडेराव महाराजांचा, त्याची मिरवणूकसुद्धा त्याचबरोबर चाललेली असते. काठीची मिरवणूकसुद्धा चाललेली असते. सवाद्य सगळे काही ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक ही सुरू असते. आपण बघू शकतात या यात्रेसाठी तालुक्यातूनच नाही तर पूर्ण नाशिक जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा यात्रेकरू भक्तगण हे खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. नगरसूलचा खंडेराव महाराज हा भक्तांच्या नवसास पावणारा असा खंडेराव आहे. त्यामुळे दरवर्षी येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही भरपूर प्रमाणात असते आणि सकाळी कावड्या मिरवणूक पाण्याने स्नान घातल्यानंतर महाराजांना नंतर दुपारी नैवेद्य पूर्णावरणाचा प्रत्येक घरात असतो. मूर्तीला आणि बाहेर पण सर्व नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर साधारणतः 3-4 वाजता जे 4 नवरदेव 12 गाडी ओढणार आहे त्यांची गावातून मिरवणूक निघते आणि त्याचबरोबर पुढे ढोलताशाचे गजरात आणि संबळ, वाघ्या, मुरळी असे इतर आणि बँड पथक, लेझिम पथक, इतर ढोलवर नाचणारे हे सर्व पथक हे त्याचबरोबर चाललेले असते. गाड्या ओढणारे जे 4 नवरदेव असतात त्यांचे पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांना गळकरी पण असतात. 4 जण हे प्रत्येक नवरदेवाच्या मागे एक असे 4 गळकरी पण असतात आणि त्यांची गावात वेताळबाबाचं दर्शन घेऊन परत मिरवणूक निघते. जी मिरवणुकीचा शेवट 12 गाड्यांच्या गाड्यापर्यंत असतो. साधारणतः 5:45-6 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालत असते आणि 5:45 नंतर 12 गाडे चालू होतात. पुढे काठे असतात, घुमणारे असतात, डपवाले असतात, असे सर्व पुढे नाचत वाजत गाजत चाललेले असतात आणि बरोबर माघ पौर्णिमेची जे शुभमुहूर्ताची वेळ झाल्यानंतर 12 गाडी एकमेकांना जुंपलेले असतात. त्यात 2 नवरदेव उजव्या साईडनी, 2 नवरदेव डाव्या साईडनी हे त्यांना लावले जाते आणि 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम चालू होतो. या वर्षीचे 12 गाडी पण एकदम संत गतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडले. साधारणतः 900 ते 1000 मीटरपर्यंत हे गाडे ओढले जातात आणि जणू काय खंडेराव महाराजच गाडे ओढतायत अशी कल्पना भक्तांना येते. 12 गाडी बघण्याची साठी आजूबाजूचे खेडोपाड्याहून ट्रॅक्टरने, बैलगाडीने, गाडीने जसे जमेल तसे लोक येत असतात. वस्ती वाड्याहून आपल्या भरपूर प्रमाणात आता जे नाशिक, पुणे, मुंबईसाठी मुले तिथे गेलेली पाहुणे रावळे वगैरे सर्वच या कार्यक्रम बघण्यासाठी येत असतात. नगरसूलकरांसाठी यात्रा म्हणजे ही पर्वणीच असते. दरवर्षी यात्रा गेल्यानंतर पुढच्या वर्षी यात्रा कधी येईल याची प्रत्येकजण हा आतुरतेने वाट बघत असतो. कारण ज्यावेळेस यात्रेची चाहूल लागते 8 दिवस आधीच हजऱ्यांचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी 8 वाजेपासून पालखी ते मंदिरापर्यंत रोज हजरीचा कार्यक्रम चालू असतो. डफवादन हे सर्व प्रकारचे, त्यामुळे गावात एक ऊर्जा संचारते. लहान मुलांना पण याचा आनंद असतो. लहान मुले, आबालवृद्ध सर्वजण यात्रेची आतुरतेने वाट बघत असतात.
इकडे लहान मुलांसाठी पाळणे वगैरे, खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने सर्व काही असतं। यात्रा 12 गाड्या ओढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मग खरेदीसाठी महिलांची झुंबड पडते, लहान मुलांची पण झुंबड पडते। दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात हजऱ्यांचा कार्यक्रम असतो। तसेच त्यानंतर 4 ते 5 वाजेच्या दरम्यान कुस्त्यांचा आखाडा पण असतो। कुस्त्यांसाठी पण भरपूर जास्तीत जास्त पैलवान हजर राहत असतात आजूबाजूच्या खेड्यांचे, तसेच इतर जिल्ह्यांतून सुद्धा पैलवान आपल्या कुस्तीची कला दाखवण्यासाठी येत असतात। अशा प्रकारे यात्रेचा आनंद हा लहानपासून मोठ्या मोठ्यापर्यंत सर्वच जण याचा आनंद घेत असतात। संध्याकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर 4 नवरदेवांच्या घरी त्याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि जेवणाचा सुद्धा कार्यक्रम असतो। अशा पद्धतीने हा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संध्याकाळी गावात 9 वाजेचे 10 वाजेच्या दरम्यान लोकनाट्य तमाशा मंडळाचे सुद्धा आयोजन केलेले असतात। काही तमाशा शौकीन आपली जिवंत लोककला बघण्यासाठी अवश्य येत असतात। अशा प्रकारे यात्रेचा आनंद हा द्विगुणित करणारा आहे। आपण बघू शकता व्हिडिओमध्ये हे 4 नवरदेव मानकरी असतात, ज्यांची मिरवणूक वेताळबाबापासून चालू होते आणि शेवटी खंडोबा महाराज मंदिरापर्यंत जाऊन पोहोचते। वाजत गाजत अशी मिरवणूक जात असते। ही मिरवणूक बघण्यासाठी लाखोच्या संख्येने समुदाय हा उपस्थित होत असतो। या मिरवणुकीपुढे जे डपवाले मानकरी असतात ते असतात, वाघ्या मुरळी असतात, तसेच ब्रास बँडवाले असतात, डीजेवाले असतात आणि घोडा पालखी मिरवणूकसुद्धा असते। भंडाऱ्याची उधळण करत जय मल्हारचा जयघोष करत एक एक पाऊल हे पुढे चालत असतात। अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या गावची ही यात्रा यावर्षी सुखा समाधानाची आणि चांगल्या रीतीची पार पडलेली आहे। याचा पूर्ण व्हिडिओ मी दिलेलाच आहे, सोबत आपण बघून घ्या आणि आपल्या डोळ्यात पूर्ण यात्रा कशी असते याचा सुखद क्षणाचा अनुभव घ्या। धन्यवाद। जय मल्हार।
बोला.